आज आपण सेंट्रल एसीबद्दल माहिती बघणार आहोत. तर त्याच्याआधी कम्फर्ट कंडिशनिंग काय असतात ते बघूया. तर मग आपण सेंट्रल एसीवर जाऊ. तर डेफिनेशन काय सांगते, संज्ञा, की कम्फर्ट एअर कंडिशनिंग म्हणजे काय आहे की माणसाच्या मानसिक ह्याच्यानुसार आपल्याला ते थंड वाटलं पाहिजे असं. म्हणजे ह्युमन कम्फर्ट दॅट कंडिशन ऑफ माइंड विच एक्सप्रेस सॅटिस्फॅक्शन विथ थर्मल एन्व्हायरमेंट. म्हणजे जी काही उष्णता वगैरे आहे त्याच्याशी आपण काय केलं पाहिजे की आपल्या मनाला वाटलं पाहिजे आपल्याला थंडपणा जाणवतो आहे असं. तर मानसिक जे काही सॅटिस्फॅक्शन आहे थंड जाणवण्याबद्दल त्याला आपण कम्फर्ट झोन म्हणू शकतो. त्यानंतर थर्मल एक्सचेंज ऑफ बॉडी विथ एन्व्हायरमेंट, म्हणजे जे काही उष्णतेची देवाणघेवाण आहे ती कशी आपल्या बॉडीशी होत असते. तर ती 3 प्रकारे होते. पहिलं म्हणजे हीट इव्हॉपरेशन, म्हणजे बाष्पीभवनानुसार कसं होतं. दुसरं रॅडिएशन. तिसरं कन्व्हेक्शन, म्हणजेच इव्हॉपरेशन म्हणजे बाष्पीभवन, रॅडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग आणि कन्व्हेक्शन म्हणजे संवहन. या 3 पद्धतीने आपल्या माणसाच्या बॉडीमधली हीट निघून जात असते आणि मग आपल्याला कम्फर्ट झोन वाटत असतो की आता मला थंड वाटत आहे, आता मला गरम जाणवत आहे असं. तर ते बघूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. आता हे एक कम्फर्ट झोन कसा होतो आहे, त्याच्यामध्ये काय होत असतं त्याच्याबद्दल असं. QM म्हणजे काय आहे की मेटाबॉलिक हीट प्रोड्यूस विदिन अ बॉडी, म्हणजे आपण जे काही चयापचय क्रिया जे काही खात असतं त्याच्यानुसार जी काही उष्णता वगैरे निर्माण होते त्याला त्यांनी QM म्हटलं आहे. W म्हणजे काय, युजफुल रेट ऑफ वर्किंग, म्हणजे आपण काही किती वापरतो वगैरे. मग QM मायनस W म्हणजे काय, हीट टू बी डेसिपेटेड टू द ॲटमॉस्फिअर, म्हणजे काही आपण काम करताना वगैरे जी उष्णता हवेमध्ये टाकून दिली किंवा वातावरणामध्ये टाकून दिली जाते, दोघांची वजाबाकी म्हणजे काय आहे QM मायनस W. म्हणजे इकडचं बरोबर चिन्हाच्या अलीकडच्या. आता डावी बाजू झाली तर उजव्या बाजूला जाऊया. तर पहिलं काय आहे QE, हीट लॉस्ट बाय इव्हॉपरेशन. मगाशी आपण बघितलं की बाष्पीभवनानुसार, म्हणजे माणसाच्या बॉडीमधली जी काही उष्णता आहे ती इव्हॉपरेशननुसार बाष्पीभवनानुसार कशी बाहेर टाकली जाते. दुसरं QR, हीट लॉस्ट ऑर गेन बाय रेडिएशन, म्हणजे उष्णता बाहेर टाकली जाते किंवा ॲब्सॉर्ब केली जाते. त्यानंतर हीट लॉस्ट ऑर गेन बाय कन्व्हेक्शन, ओके, संवहनाने कशी उष्णता घेतली जाते किंवा बाहेर टाकली जाते. आणि QS, हीट स्टोर्ड इन द बॉडी, ओके, उष्णता बॉडीमध्ये साठवून ठेवली जाते. आता जसं आपण बघितलं होतं की QM म्हणजे काय, मेटाबॉलिक हीट प्रोड्यूस डिपेंड अपॉन द रेट फूड एनर्जी कन्झम्पशन इन द बॉडी. फास्टनिंग, वीक, सिक मॅन विल हॅव लेस मेटाबॉलिक हीट प्रोडक्शन. म्हणजे काय, माणसाचा आहार कसा आहे त्याच्यानुसार आपण आपल्या अंगामध्ये कशी ऊर्जा तयार होणार आहे किंवा उष्णता तयार होणार आहे. जर तो हा असेल, वीक असेल किंवा आजारी असेल तर त्यामध्ये उष्णता थोडीफार कमी घडवणार आहे, कारण त्यावेळी त्याचा आहार चांगला घेत नसणार आहे तो. ओके, द हीट लॉस बाय इव्हॉपरेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे ज्यावेळी आपल्या अंगातली उष्णता बाहेर टाकली जाते ती पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर केली जाते. म्हणजे आपण इथं वरती बघतोय की डाव्या बाजूला QM मायनस W बरोबर QE प्लस ऑर मायनस QR प्लस ऑर मायनस QC प्लस ऑर मायनस QS. ओके, अशा पद्धतीने हे प्लस ऑर मायनस कधी, तर आता आपल्या शरीरातली उष्णता बाहेर टाकली जाते ती पॉझिटिव्ह. आपल्या शरीर जर उष्णता लागत असेल म्हणजे गरम होते आपल्याला, ती गेन झाली. ओके, अशा पद्धतीने ती निगेटिव्ह एनर्जी असं. तर इट डिपेंड्स अपॉन द वेपर प्रेशर डिफरन्स बिटवीन द स्किन सरफेस अँड सराउंडिंग टेम्परेचर. ओके, म्हणजे इथे आपण उभे आहोत, आपल्या शरीराचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपल्या सराउंडिंग मिडियमचं टेम्परेचर हे 30 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे काय होणार आहे की इकडची उष्णता इकडे, हीट नेहमी उष्ण भागाकडून कमी भागात, म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता ही कमी होणार आहे आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह इव्हॉपरेशन झालं. हेच जर उलटं असेल तर काय होणार आहे की इथे आपण आहोत, आपल्या बॉडीचं टेम्परेचर नेहमीच 37 आणि बाहेरचं टेम्परेचर हे 42 डिग्री, म्हणजे हीट इकडून इकडे आपल्याकडे प्रवाह होणार आहे, म्हणजे ही निगेटिव्ह हीट झाली. ओके, त्याच्यानंतर जो QE आहे म्हणजेच हीट लॉस्ट बाय इव्हॉपरेशन, ते काय आहे, CD × A × PA - PV
ब्रॅकेटच्या बाहेर HFG आणि सी. आता CD म्हणजे काय, डिफ्युजन कोएफिशियंट इन kg ऑफ वॉटर इव्हॅपोरेटर पर सरफेस एरिया अँड प्रेझेंट डिफरन्स पर आवर. ओके, म्हणजे जो काही आपला कोएफिशियंट ऑफ kg वॉटर इव्हॅपोरेटर, ओके, आपल्या शरीरातली जी काही उष्णता बाहेर जाणार आहे सरफेसनुसार आणि प्रेशर डिफरन्सनुसार, ओके, पर आवरला प्रेशर डिफरन्स कसा असेल त्याच्यानुसार आपल्या शरीराची उष्णता कशी बाहेर फेकली जाईल, तो म्हणजे CD आहे. ए म्हणजे स्किन सरफेस एरिया इज इक्वल टू 1.8 मीटर स्क्वेअर फॉर नॉर्मल मॅन, म्हणजे माणसाचा जो काही सरफेस एरिया आहे तो 1.8 मीटर फॉर नॉर्मल मॅन असेल. त्यानंतर PS म्हणजे काय आहे, सॅच्युरेशन वेपर प्रेशर करस्पॉन्डिंग टू स्किन्स टेम्परेचर. ओके, जे काही आपण संतृप्त वेपर असेल माणसाच्या स्किनशी रिलेटेड ते. PV म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सराउंडिंग एअर, म्हणजे सभोवताली जी काही हवा आहे त्याच्यामध्ये वेपर प्रेशर कसं आहे ते. HFG म्हणजे काय, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, ती 2450 किलो जूल पर AZ, म्हणजे गुप्त उष्णता किती आहे ती. त्याच्यानंतर CC म्हणजे काय, फॅक्टर विच अकाउंट्स फॉर क्लोथिंग वॉर, म्हणजे आपण कपडे कुठल्या पद्धतीचे वापरतो त्यानुसार तो CC ठरणार आहे. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ QE बिकम झिरो वेन PS अँड PV, म्हणजे QE म्हणजे काय आहे की जी काही माणसामध्ये उष्णता लॉस्ट होणार आहे किंवा लॉस्ट होणार आहे ती PS अँड PV इज इक्वल टू झिरो, म्हणजे सभोवताचं टेम्परेचर आणि आपलं बॉडीचं टेम्परेचर एवढी नॉर्मल असेल त्यावेळी काय असणार आहे त्यावेळी काय असणार आहे की आपलं जे काही QE आहे ते झिरो असणार आहे. म्हणजे सराउंडिंग एअर टेम्परेचर इज इक्वल टू द स्किन टेम्परेचर अँड सॅच्युरेटेड ऑर वेन हायर दॅन द टेम्परेचर ऑफ स्किन इज नियरली सॅच्युरेटेड, म्हणजे जे असं सांगितलं की सभोवतालची हवाचं टेम्परेचर आणि आपलं बॉडीचं टेम्परेचर हे समान असेल त्यावेळी QE आपला काय असेल, झिरो असेल. ओके, त्याच्या उलट तर त्याच पद्धतीने शेवटचा काय आहे QC म्हणजे काय आहे की हीट लॉस ऑर गेन बाय कन्व्हेक्शन. ओके, तर आपली ही माणसाची बॉडी असणार आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे की U इंटू A इज अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी इंटू टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ओके, त्याच्यानुसार ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कधी ठरणार आहे, तर टेम्परेचर हे मगाच्या अर्कच, जर बॉडीचं टेम्परेचर हे कमी असेल, सराउंडिंग टेम्परेचर हे जास्त असेल तर हे निगेटिव्ह होणार आहे, म्हणजे हीट गेन केली बॉडीने. आणि इथे जर टेम्परेचर नॉर्मल असेल आणि इकडचं टेम्परेचर हे कमी असेल तर आपण इथून इकडे उष्णता जाणार आहे, ती पॉझिटिव्ह एनर्जी होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्या अंगामधून उष्णता बाहेर जाते की अंगामध्ये शोषली जाते ते ठरवलं जातं. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वरती बघितले तिन्ही पद्धतीने कसं उष्णता काढून टाकली जाते बाहेर त्याचीच उदाहरणं दिलेली आहेत. आता हा इथे आपल्याला एक बॉयलर दिलेला आहे. ओके, बॉयलर. तर त्या बॉयलरमध्ये काय होतं की जे काही गरम पाणी केलं जातं आणि त्याच्यानुसार वरती त्याच्यामध्ये उष्णता काढून घेतली जाऊ नये म्हणून वरती कोटिंग केलेलं असतं, तरी पण त्याच्यामधनं थोडीफार उष्णता ही जात असते बाहेर कंडक्शननुसार. ओके, तर तेच आपल्या शरीरामधनं जी काही उष्णता बाहेर जाते त्या दोघांसाठी एक सिमिलर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी की आपल्या बॉडीमधनं उष्णता कशी बाहेर जाते, म्हणून त्यांनी म्हटलं खाली बघा इथे, द बॉयलर कॅन बी कम्पेअर्ड टू द ह्युमन बॉडी इन द यूज ऑफ फ्युअल फॉर एनर्जी. ओके, त्यानंतर इथे दुसऱ्या याच्यामध्ये बघा की द बॉडी नॉर्मल टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस. ओके, अँड 22.8 डिग्री सेल्सिअस ह्युमिडिटी, म्हणजे हा दुसरा पॉईंट जसं म्हटलं होतं की इथे बघा हा आपला बॉडी सराउंडिंग टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर, तर त्याच्यानुसार काय होणार आहे की इथे आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे हाय झालं, सराउंडिंग टेम्परेचर हे लो झालं, म्हणजे इकडून इकडे हीट ट्रान्सफर होते, म्हणजे हे पॉझिटिव्ह हीट ट्रान्सफर आहे. ओके, त्याच्यानंतर द ह्युमन बॉडी मस्ट गिव्ह ऑफ सम ऑफ इट्स जनरेटेड हीट टू द सराउंडिंग. ओके, तर आता इथे ही कॉमन कंडिशन दिली बघा, दोन्ही टेम्परेचर सेम आहे, ॲम्बियंट टेम्परेचर आपल्या बॉडीचं टेम्परेचर सेम असताना. ओके, त्याच्यानंतर म्हणजे ही झिरो कंडिशन झाली. त्याच्यानंतर इथे इव्हॉपरेशन ऑफ रेस्पिरेशन. ओके, आता इथे बघा बाहेर उष्णता बाहेर पडताना दिसते म्हणून तो इव्हॉपरेशन टाईप झाला, म्हणजे वरच्यासारखाच, याच्यासारखा आणि हा दोन्ही सेम. आता
हीट लॉस इन कन्व्हेक्शन. ओके, म्हणजे आपण इथे उभे होताना आपल्या अंगावरून वारा वाहत असताना जी काही उष्णता काढून घेतली जाईल ती कन्व्हेक्शन झाली. दुसरं हीट लॉस बाय रेडिएशन, सेम की इकडची टेम्परेचर हाय आहे आणि आपला बॉडीचं टेम्परेचर खूपच कमी आहे, तर ते रेडिएशननं कसं होतं आहे, तर ते आपण सगळे या तिन्ही टाईपचे हीट लॉसेस कसे होतात त्याच्याशी एक्झाम्पल आहेत. ओके, त्यानंतर सायकोलॉजिकल हॅझार्ड रिझल्टिंग फ्रॉम हीट, म्हणजे जे काय आपल्या शरीराला ज्या उष्णता वगैरे कशी मानसिक कसं होत असतं ते बघूया. पहिलं म्हणजे काय की हीट एक्झॉस्टेशन. तर पहिलं काय हीट एक्झॉस्शन म्हणजे उष्णता थकव्यामुळे आपल्याला उष्णता कशी कशी जाणवते. तर पहिलं काय आहे, इट इज ड्यू टू फेल्युअर ऑफ नॉर्मल ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे आपलं रक्तप्रवाह प्रॉपर होत नसेल तर आपल्याला काय जाणार आहे, थकवा जाणवणार आहे. दुसरं दुसरं काय आहे, हीट एक्झॉस्टेशन इन्क्लूड फटीग. फटीग म्हणजे काय आहे, फटीग म्हणजे काय आहे की जी थकवा आहे तो फटीग. त्यानंतर हेडेक, डोकं दुखल्यानंतर डिझनेस म्हणजे चक्कर येणे. त्यानंतर वॉमिटिंग अँड अबनॉर्मल मेंटल रिॲक्शन सच ॲज इरिटॅबिलिटी, म्हणजे आपल्याला उलट्या होणे, असामान्य मानसिक प्रतिक्रिया, चिडचिड होणे, याच्यामुळे जे आपल्याला काही उष्णता जाणवू शकते याची कारणं आहेत ज्याच्यापासून आपल्याला उष्णता दाखवू शकते आणि त्यामुळे आपल्याला कम्फर्ट झोन क्रिएट होऊ शकत नाही. ओके, दुसरं आहे हीट क्रॅम्प. ओके, हीट क्रॅम्प म्हणजे काय, उष्मायन म्हणजे उष्माघात आपण म्हणतो की बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन राहत नाही, पाणी वगैरे पण कमी पिल्यामुळं काय होतं की आपल्या अंगामधून जे काही उष्णता आहे ती निघून जाते आणि मग आपल्याला डिहायड्रेशन होतं त्याच्यानुसार. मग इट इज रिझल्ट फॉर लॉस ऑफ सॉल्ट ड्यू टू एक्सेस रेट ऑफ बॉडी प्रेसिपिटेशन, म्हणजे आपला घाम आहे तो जास्त प्रमाणात निघून जातो आणि आपल्यामध्ये मिठाचं प्रमाणच निघून जात असतं एक प्रकारे घाम निघून जाणे म्हणजे. आणि त्यावेळी जे काही तुम्हाला हीट लॉसेस होतील तो कम्फर्ट झोन जाणवणार नाही. हीट कॉजेस सर्व पेन इन काफ अँड थाय मसल्स, म्हणजे जे काही आपल्या मांडीचे स्नायू वगैरे वेदना करत असतील म्हणजे वरच्यासारखंच, त्यावेळीसुद्धा तुम्हाला काय होईल की कम्फर्ट झोन जाणवणार नाही. द हीट क्रॅम्प मे बी लार्जली अवॉइडिंग युझिंग सॉल्ट टॅबलेट्स, उष्णता पेटके वापरल्याने मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते मिठाच्या गोळ्या, म्हणजे आपण एक प्रकारे ताप आल्यानंतर मिठाच्या वगैरे लेप घेतो त्या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने हे काही कम्फर्ट झोन जाणवतात आणि काही जाणवत नाहीत. आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की खरं इफेक्टिव्ह टेम्परेचर आपल्याला 3 गोष्टींमुळे जाणवत असतं. एक म्हणजे काय, ड्राय टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि त्याचं वेट बेल्ट टेम्परेचर कसं असेल त्याच्यानुसार. ओके, तर त्याच पद्धतीने समरला बघा टेम्परेचरचा झोन आहे तो साधारणपणे विंटर सीझनचा 26 ते 30 वगैरे आहे आणि याच्यामध्ये आपले 100% माणसांना गुणकारी आहे किंवा ते योग्य आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला हा कम्फर्ट झोन आहे शरीरासाठीचा, की असं असेल तर आपल्याला ते गरमी किंवा थंडी जाणवत नाही त्याच्यामध्ये असेल तर. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग कम्फर्ट एअर कंडिशनिंग, म्हणजे मगाशी जे बघितले आपण टेम्परेचर, तर एक्झॅक्ट टेम्परेचर किती पाहिजे. टेम्परेचर ऑफ एअर म्हणजे जे काही टेम्परेचर आहे एअरचं ते आपल्याला 21 डिग्री सेल्सिअस पाहिजे आणि 56% जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर आपल्याला ऑन अँड ॲव्हरेज एवढं पाहिजे, तर आपल्याला ते कम्फर्ट झोन आहे शरीरासाठी. ओके, तर हे टेम्परेचर ऑफ एअर म्हणजे काय, एकतर उष्णता लागत असते आपल्याला तर ती गरमी कमी होऊ शकते. आर्द्रता किती पाहिजे, टेम्परेचर किती पाहिजे, जर 26पेक्षा जास्त गेलं तर आपल्याला गरम जाणवणार आहे आणि 30पेक्षा खाली गेलं तर ती 56 डिग्री सेल्सिअस आहे ते आपल्याला कम्फर्ट झोन आहे शरीराला एक्झॅक्ट. त्यानंतर ह्युमिडिटी ऑफ एअर, अगेन जे काही समर आहे आणि विंटर आहे त्यानुसार ह्युमिडिटी समरला किती पाहिजे, तर उन्हाळ्यामध्ये साधारणपणे 60 पाहिजे आणि जी हिवाळ्यामध्ये आहे ती 40पेक्षा जास्त असता कामा नये. तर आपल्याला त्या दोन्ही सीझनला प्रॉपर कूलिंग वाटणार आहे कम्फर्ट झोन ह्युमिडिटी ऑफ एअर आर्द्रतेमुळे. त्यानंतर प्युरिटी ऑफ एअर,
म्हणजे जी काही हवा शुद्ध असली पाहिजे तर तर त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल म्हणा, इम्प्युरिटीज म्हणा हे नसल्या पाहिजेत, नाहीतर मग आपल्याला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. ओके. तर मोशन ऑफ एअर मगाशी बघितलं होतं की वाऱ्याचा जो काही वेग आहे तो किती पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्या कम्फर्ट झोनसाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे टेम्परेचर ऑफ एअर. ओके. टेम्परेचर ऑफ एअर किती पाहिजे, ह्युमिडिटी ऑफ एअर, प्युरिटी ऑफ एअर, मोशन ऑफ एअर, या 4 गोष्टीवर आपला कम्फर्ट झोन ठरत असतो. ओके. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑप्टिमम इफेक्टिव्ह टेम्परेचर. अगेन हे फॅक्टर करतात, हे जर प्रॉपर नसेल तरी पण आपल्याला कम्फर्ट झोन मिळत नाही. क्लायमॅटिक अँड सीझनल डिफरन्स म्हणजे उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे त्याच्यानुसार आपल्याला टेम्परेचर कसं पाहिजे. तर फॅक्टर अफेक्टिंग ऑप्टिमम इफेक्टिव्ह टेम्परेचर, जर सिझनल बघायला गेलो तर आपण काय प्रत्येक वेळी माणूस वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो आणि त्याच्यानुसार मग आपल्याला इनडोअर आणि आउटडोअर टेम्परेचर कशी वेगवेगळी पाहिजे. तर बघा इथे म्हटलं आहे वी सी द फ्रॉम कम्फर्ट चार्ट, मग आपण बघितलं दॅट विंटर ऑप्टिमम इफेक्टिव्ह टेम्परेचर इज 19 डिग्री सेल्सिअस. ओके. तर 19 डिग्री सेल्सिअस आपण बघितलं तर विंटरसाठी पाहिजे आणि समरसाठी 22 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला कम्फर्ट झोनसाठी पाहिजे. ओके. त्यानंतर क्लोथिंग आहे ते आपण साधारणपणे पातळ कपडे घातले पाहिजेत तर आपल्याला गरमा जाणवणार नाही पाहिजे आणि थंडीमध्ये आपल्याला जाड कपडे घातले पाहिजे जेणेकरून आपल्याला थंडी जाणवणार नाही. त्यानंतर एज अँड सेक्स, साधारणपणे ज्या महिला आहेत त्यांना 0.5 डिग्री सेल्सिअस आपल्यापेक्षा जास्त कम्फर्ट झोन इफेक्टिव्ह टेम्परेचर, म्हणजे आपल्याला 19 असेल तर त्यांना 18.5 वगैरे पाहिजे असं. ओके. त्याच्यानंतर यंग पीपल, इन केस विथ यंग अँड ओल्ड पीपल द चिल्ड्रन ऑल्सो नीड हायर इफेक्टिव्ह टेम्परेचर दॅन अडल्ट्स, म्हणजे जी लहान मुलं असतात त्यांनासुद्धा काय पाहिजे टेम्परेचर हे पुरुषांपेक्षा किंवा तरुण मुलांपेक्षा टेम्परेचर हे इफेक्टिव्ह टेम्परेचर जास्त पाहिजे. त्याच्यानंतर ज्या बाळंतपणातल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी साधारणपणे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स पाहिजे टेम्परेचरमध्ये, म्हणजे 19 असेल तर त्यांना साधारणपणे 16 ते 19 असं. ओके. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द स्टे, म्हणजे आपण कुठे थांबणार आहोत आणि किती वेळ थांबणार आहोत त्याच्यानुसार ते ड्युरेशन ऑफ स्टे म्हटलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण एका रूममध्ये थांबणार आहोत तर तिथे जास्त माणसं असली पाहिजेत किंवा त्या पद्धतीचं अकोमोडेशन आहे का किंवा कूलिंग सिस्टीम आहे की नाही त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे ते स्टेसाठी. त्यानंतर काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, मग आपण कुठल्या ठिकाणी कुठे काम करतो आहे, तर फॅक्टरी छोटी असेल तर तिथे आपल्याला कूलिंग सिस्टीम कशी पाहिजे, डान्सिंग मॉल असेल तर कसं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या ऑडिटोरियममध्ये आहोत, सिनेमा हॉलमध्ये आहोत, ओके, मोठ्या मॉलमध्ये आहोत, तर त्यानुसार आपल्याला तिथे कूलिंग सिस्टीम कशी पाहिजे ही सुद्धा इम्पॅक्ट करू शकते. आणि हे वरच्याच पॉईंटला धरून हा खालचा पॉईंट आहे की डेन्सिटी ऑफ ऑक्युपंट्स, म्हणजे माणसं किती बसणार आहेत त्यानुसार तिथं कूलिंग सिस्टीम कशी पाहिजे. ओके. तर हे सगळं आपण कम्फर्ट झोनसाठी बघितलं. आता आपण बघणार आहोत एअर कंडिशनिंग. ओके. तर एअर कंडिशनिंग म्हणजे काय आहे, द सिस्टीम विच इफेक्टिव्हली कंट्रोल द कंडिशन टू प्रोड्यूस द डिझायर्ड इफेक्ट अपॉन द ऑक्युपंट्स ऑफ स्पेस इज नोन ॲज एअर कंडिशनिंग. म्हणजे आपण जिथे कुठे असू ना त्या जागेमधली जी काही हवा आहे ती थंड करणे म्हणजेच काय आहे एअर कंडिशनिंग. ओके. त्यानंतर त्याच्यासाठी काय काय वापरलं जातं, इक्विपमेंट यूज ॲट एअर कंडिशनिंग, म्हणजे एअर कंडिशनिंगसाठी कुठले कुठले घटक वापरले जातात. तर पहिलं सर्क्युलेशन ऑफ फॅन. ओके. सर्क्युलेशन ऑफ फॅनचा वापर का करतात की जी काही थंड हवा असेल ती आपल्या अंगावर म्हणजे आपल्या दिशेने आली पाहिजे त्यासाठी फॅन वापरतात. म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, तर फंक्शन टू मूव्ह द फॅन फ्रॉम एअर टू आपल्याकडे. ओके. रूममध्ये. त्याच्यानंतर दुसरं काय आहे एअर कंडिशनिंग युनिट. ओके. एअर कंडिशनिंग युनिट ज्याच्यामुळे आपल्याला थंडपणा मिळणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे एअर कंडिशनिंग युनिट. इट इज युनिट कन्सिस्ट ऑफ कूलिंग डिह्युमिडिफिकेशन विच प्रोसेस फॉर समर. ओके. ज्यावेळी उन्हाळा असेल उन्हाळ्यामध्ये काय पाहिजे डिह्युमिडिफिकेशन आणि कूलिंग मोड पाहिजे. म्हणजे हा असा कूलिंग मोड झाला या साईडला आणि डिह्युमिडिफिकेशन म्हणजे या साईडला. ओके. त्याच्यानंतर कंडिशन फॉर द हीटिंग अँड ह्युमिडिफिकेशन. ओके. ही अशा पद्धतीने हीटिंग झाली आणि इथे ह्युमिडिफिकेशन. ओके. अशा पद्धतीने ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन होत असते, म्हणजे उष्ण त्यामधले पाण्याचा अंश वाढवणे आणि पाण्याचा अंश काढून घेणे अशा पद्धतीने ह्युमिडिफाईंग अँड डिह्युमिडिफाईंग होत असतं. त्यानंतर
सप्लाय ऑफ डक्ट म्हणजे आपल्याला जी काही उष्णता एअर येणार आहे थंड ते आपल्या कुठल्या डक्टमधनं पाठवणार आहोत, कशी पाठवणार आहोत. ओके, पायपिंग सिस्टीम एक प्रकारे कशी असणार आहे ती. ओके, त्यानंतर दोज आर ग्रिल्स विच आर डिस्ट्रीब्युटेड एअर कंडिशनर इव्हनली इन द रूम. ओके, ग्रिल्स म्हणजे जे काय आपण बघतो की या पद्धतीने आपल्या इथे ग्रिल्स असतात आणि आपण याला वर खाली करतो. म्हणजे आपण इथे बसलेलो असेल तर आपल्याकडेच वारा यायला पाहिजे म्हणून आपण ए सीचे छोटे छोटे ग्रिल्स बघितलेत ना, अशा आडवे आहेत किंवा उभे आहेत, ते त्यानुसार त्याच्यावर वारा फेकत असतो. म्हणजे इथून असा वारा येतो आहे आणि मग याचे असे दरवाजे, मग याच्यानुसार काय होणार आहे की हे जसे फिरवू त्या पद्धतीने असं डायरेक्शन देणार आहे ग्रिल्स. ओके, त्यानंतर रिटर्न आउटलेट. काही वेळा काय केलं जातं की तीच हवा परत परत वापरली जाते. ओके, म्हणून त्याला रिटर्न आउटलेट. काही वेळा ही हवा बाहेर फेकली जाते आणि फ्रेश हवा आतमध्ये येऊन ती परत सिस्टीम चालू होत असते. आणि फिल्टर हा खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे काही क्लीन एअर मिळत असते फिल्टरमुळे. ओके, म्हणून त्याला फिल्टर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपले क्लासिफिकेशन ऑफ एअर कंडिशनिंग आहे. पहिलं काय, अकॉर्डिंग टू पर्पज, आपल्याला कसं पाहिजे. कम्फर्ट एअर कंडिशनिंग आणि इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग. कम्फर्ट एअर कंडिशनिंग हे आपला माणसांसाठी पाहिजे. इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग माणसांसाठी आणि माणसांसाठी त्याचबरोबर मशिनरीसाठी पण ए सीची काय आवश्यकता असते. म्हणजे कम्प्युटर म्हणा, कुठल्या मशिनरी म्हणा. ओके, अशासाठी म्हणून ते इंडस्ट्रियल म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू सीझन ऑफ द इयर, मग ती विंटर सिस्टीम वेगळी असेल, समर सिस्टीम वेगळी असेल आणि दोन्हींचं मिक्सचर इयर राऊंड. ओके, एअर कंडिशनिंग. त्यानंतर अकॉर्डिंग टू द अलाइनमेंट, इक्विपमेंट, युनिटरी सिस्टीम आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग. ओके, तर अशा पद्धतीने हे आपले सिस्टीमचे टाईप आहेत. आपण आता फक्त सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम बघणार आहोत, नंतर मग बाकीच्या बघू. तर सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये सेंट्रल ए सी सिस्टीम कुठे वापरली जाते, तर ज्या ठिकाणी टनेज कॅपॅसिटी काही ठिकाणी वेगवेगळी म्हटली, म्हणजे 5 टनापेक्षा जास्त टनेज कपॅसिटी असेल तर सेंट्रल ए सी एअर कंडिशनिंग सिस्टीम वापरली जाते. तर काही ठिकाणी म्हटलेलं आहे की 50 टनापेक्षा जास्त असेल तर त्याला सेंट्रल ए सी प्लांट असं म्हणतात. तर साध्या शब्दात आपण असं म्हणायला जाऊ की ज्या ठिकाणी कमीत कमी 5 किंवा 10 रूम्सपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी मग आपण जरी टनेज कॅपॅसिटी धरली तर 1 टनचा एक एसी म्हणजे 5 टन झाले. ओके, तर 5पेक्षा जास्त रूमसाठी किंवा मोठमोठे एकाच घरामध्ये भरपूर खोल्या आहेत अशासाठी, किंवा एकच बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे छोट्या छोट्या रूम्स आहेत त्यांच्यासाठी, मग तिथं इंडिव्हिज्युअल ए सी बसवण्यापेक्षा आपल्याला एकच सेंट्रल ए सी प्लांट बसवला तो आपला सोयीस्कर आणि विजेच्या दरासाठी किंवा ओव्हरऑल कॉस्टसाठी आपल्याला ठीक असेल. त्यामुळे आपण सेंट्रल ए सी हा बघितला जातो. तर सेंट्रल ए सीमध्ये इथं काय दाखवलं आहे तुम्हाला, तर हा आपला इथे एअर कंडिशनर म्हटलेला आहे आणि आपले ही रेफ्रिजरेशन लाईन्स वगैरे, आणि ह्या प्रत्येक रूम दाखवले आहेत 1 2 3 4, 1 2 3. ओके, अशा पद्धतीने ही एक सेंट्रल ए सी अशी असू शकते. तर असा एक लेआउट दाखवलेला आहे. त्यानंतर सेंट्रल ए सीमध्ये काय केलं जातं की सेंट्रल ए सी म्हणजेच काय आहे की एअर कंडिशनिंग, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मोठ्या बिल्डिंग्स. ओके, बिल्डिंग आहेत, हॉटेल्स म्हणा, थिएटर म्हणा, एअरपोर्ट्स म्हणा, शॉपिंग मॉल्स म्हणा, अशा ठिकाणी आपण काय करतो, आपली सेंट्रल ए सिस्टीम वापरतो. त्यानंतर मेथड ऑफ स्ट्रक्चर कूलिंग विच इज सेंट्रलाइज युनिट कंट्रोल डिह्युमिडिफायर्स अँड बिफोर सर्क्युलेटिंग थ्रू द बिल्डिंग. म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये काय केलं पाहिजे, कूलिंग केली पाहिजे आणि डिह्युमिडिफाय केलं पाहिजे ते. ओके, त्यानंतर मॅन युनिट लोकेट आउटडोअर अँड आयसोलेटेड एरिया बिल्डिंग. म्हणजे जी काय आपल्याला कूलिंग करायची आहे तिथं आयसोलेटेड, म्हणजे ती त्याच्यामधून हीट आतमध्ये आली नाही पाहिजे अशा पद्धतीला कवर केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर टाईप ऑफ एअर कंडिशनिंग. ओके, आयदर स्प्लिट टाईप एअर कंडिशनिंग और युनिट टाईप, हा एक टाईप झाला. आणि ह्याच्यामध्ये अजून एक टाईप काय होतो की डायरेक्ट टाईप आणि इनडायरेक्ट टाईप. ओके, डायरेक्ट टाईप आणि इनडायरेक्ट टाईप म्हणजे वर्किंगनुसार जो डायरेक्ट टाईप आणि इनडायरेक्ट टाईपनुसार, आणि त्याच्या रचनेनुसार स्प्लिट टाईप आणि पॅकेज टाईप. आता स्प्लिट टाईप म्हणजे काय म्हणतो आहे बघा, आउटडोअर मेटल कॅबिनेट कंडेन्सर कॉम्प्रेसर अँड इनडोअर कॅबिनेट. म्हणजे आपल्या स्प्लिट ए सीसारखं की आउटडोअरमध्ये कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर राहिले आणि इकडे इव्हॅपोरेटर असेल, म्हणजे हा काय झाला स्प्लिट टाईप. आता पॅकेज म्हणजे काय आहे की सगळं एकाच ठिकाणी असतं, इव्हॅपोरेटर, कंडेन्सर, कॉम्प्रेसर. हे मॉलमध्ये कसं असतं त्या पद्धतीने. ओके, त्याला सेंट्रल ए सी प्लांट म्हणतात.
त्यानंतर जे काही जे कॉम्पोनंट आहेत ते काय आहेत, पहिलं एअर हँडलिंग युनिट, म्हणजे जी काही हवा आहे ती शुद्ध करण्यासाठी जे काही काम करतो ते एअर हँडलिंग. सप्लाईंग डक्ट, म्हणजे हवा पाठवली पाहिजे. त्यानंतर रिटर्न डक्ट, ओके, तिसरा रिटर्न डक्ट. त्यानंतर डिफ्युजर, जी काही हवा आहे ती आपल्या अंगावर कशी पडली पाहिजे, किंवा तिला ग्रिल्स म्हणतो, ते ग्रिल्सचं काम डिफ्युजर आहे, त्यालाच रेजिस्टर्स म्हणतात. त्यानंतर कॉम्प्रेसर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइस, ऑपरेटर, थर्मोस्टॅट, एवढे सगळे घटक हे सेंट्रल प्लांट एसीमध्ये असतात. ओके, तर आपल्या साधारण एसीपेक्षा एअर हँडलिंग युनिट असतं, पण त्यामध्ये थोडेफार घटक ॲड असतात. त्यानंतर सप्लाय डक्ट पहिला. ओके, सप्लाय डक्ट म्हणजे काय, जी काय आपली हवा आहे ती थंड झाल्यानंतर आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी जे काही वे असतील, जे अशा पद्धतीने डक्टिंग तुम्ही आपण डीमार्टला किंवा रिलायन्स मॉलला वगैरे केलं असेल तर अशा पद्धतीने AHU डक्टिंग केलेलं आहे. ओके, त्याला मेन डक्ट पण म्हणतात. ओके, त्यानंतर ह्याच्या एका लाईनपासून, ओके, एका लाईनपासून आपण नंबर ऑफ लाईन, म्हणजे इथं एक रूम आहे, ओके, इथं एक रूम आहे, इथं एक रूम आहे, इथं एक रूम आहे, म्हणजे ही आपली मेन लाईन इथून इथे जोडली, त्यानंतर इथून इथे जोडली, इथून इथे जोडली, इथून इथे जोडली, ह्याच्यासाठी असं डक्टिंग केलं जातं. ओके, त्याच्यानंतर रिटर्न एअर, म्हणजे जी काय आता आपली हवा आलेली होती तीच परत काय होते, जिथं हे कूलिंग युनिट आहे समजा, तर इथे झालेली हवा आहे परत ती इथे पाठवणे, परत इकडे पाठवणे, हे अशा पद्धतीने, म्हणजे ही रिटर्न ही येते, ही रिटर्न ही येते, अशा पद्धतीने. काही ठिकाणी ती हवा बाहेर फेकली जाते आणि फ्रेश हवा आतमध्ये घेतली, म्हणजे त्यासाठी मग व्हेंटिलेशन, हीटिंग, एअर कंडिशनिंग, ओके, जी काही सायकल आहे हवेच्या ती चालवण्यासाठी. ओके, त्यासाठी ब्लोअर्स वापरले जातात. ओके, हवा खेचून घेण्यासाठी आणि परत तिकडे आणण्यासाठी. ओके, अशा पद्धतीने हे रिटर्न एअर. डिफ्युजर असं म्हटलं की आपण ग्रिल्स, तर त्याचं काम काय आहे की हवा आहे ती डिस्ट्रीब्यूट करणे, म्हणजे इथे इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, आणि इथे असा याचा ग्रिल्स आहे. ओके, किंवा डिफ्युजर आहे, मग इथून इकडे हवा घेतली पाहिजे, इकडे पण गेली पाहिजे, इकडे पण गेली पाहिजे, इकडे पण गेली पाहिजे, तर त्यासाठी तो डिफ्युजर आहे. तर त्याचं काम काय आहे की हवा सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करणे. मग त्याचा साईज आकार कसा असेल, तर एक तर तो रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल. ओके, ज्या पद्धतीने तुम्हाला बिल. त्यानंतर व्हेन्स असतील त्याच्यामध्ये किंवा ब्लेड्स असतील. ओके, त्याच्यानुसार तो डिफ्युजर असेल. त्याच्यानुसार मग त्याच्या प्राइजेस कमी जास्त होत असतील. ओके, आणि हा बसवला कुठे जातो, तर टॉप ऑफ द सीलिंग, म्हणजे आपलं जे काही छप्पर आहे त्या छप्परच्या वर बसवलं जातं. ओके, त्याच्यानंतर थर्मोस्टॅट. हा थर्मोस्टॅट काय काम करतो, तर थर्मोस्टॅट जे काही आपलं टेम्परेचर कंट्रोल आहे, तर टेम्परेचर कंट्रोल करायचं काम त्या रूममध्ये किती टेम्परेचर ठेवायला पाहिजे याचं काम आपला हा थर्मोस्टॅट करत असतो. मग तो ऑन ऑफ करणे कॉम्प्रेसरला, त्यापेक्षा जास्त झालं की ऑफ करणे, त्याच्यापेक्षा कमी झालं की परत ऑन करणे, हे काम आपलं थर्मोस्टॅट करत असतो. त्यानंतर डायरेक्ट ही आपली इनडायरेक्ट सिस्टीम आहे. मग तुम्हाला डायरेक्ट सिस्टीम आणि इनडायरेक्ट सिस्टीममधला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो की इनडायरेक्ट आणि डायरेक्टमध्ये काय असतं. तर आपली ही एक सिस्टीम आहे, याच्यामध्ये तिने काय केलं आहे, लूप 1, लूप 2, लूप 3 असं केलेलं आहे. तर हे लूपिंग काही महत्त्वाचं नाही आहे. आता आपण फक्त याच्यावर फोकस करा, याच्यामध्ये तुम्हाला काय होते ते समजेल. त्यानंतर काय आहे, एअर हँडलिंग युनिट. ओके, तर हा जो पार्ट आहे हा सर्वात शेवटचा पार्ट आहे. ओके, सर्वात शेवटचा पार्ट जो आपल्या प्रत्येक रूममध्ये किंवा मॉल्समध्ये बसलेला असेल. जरी सेंट्रल सिस्टीम विथ इनडायरेक्ट टाईप, मी डायरेक्ट टाईप म्हणत नाही आहे, इनडायरेक्ट टाईप असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने असेल की आपला हा एंडचा पोर्शन आहे, इथे आपला ऑपरेटर आहे, इथे आपला कंडेन्सर आहे. ओके, आणि मग इथे आपला पंप आहे, आणि मग ह्याच्यामध्ये हा इथे मध्ये कॉम्प्रेसर दाखवलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे असेल. तर आता काय होतं आहे की इथे आपला कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसरचं काम काय, जो काही रेफ्रिजरंट आहे तो कॉम्प्रेस करणे. कॉम्प्रेस केल्यानंतर मध्ये जो दाब वाढेल, दाब वाढल्यानंतर त्यामध्ये उष्णता निर्माण होईल. उष्णता निर्माण झाल्यामुळं त्याच्यामध्ये एक्सपान्शन होईल. मग तो डिस्चार्ज साईड थ्रू बाहेर येईल. हाय प्रेशर म्हणजे उच्च दाबाने तो बाहेर फेकला जाईल. मग तो डिस्चार्ज वॉल थ्रू किंवा डिस्चार्ज लाईन थ्रू बाहेर येईल. ओके, तो बाहेर पडल्यानंतर कुठे जाईल, हा आपला कंडेन्सर आहे. ओके, त्या कंडेन्सरमध्ये जाईल. कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर काय होतं आहे की कंडेन्सर हा उष्णता काढून घेणारा घटक आहे, म्हणजे उष्णता बाहेर फेकली जाते. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथून इकडे जातं आहे आणि परत इथून इकडे येते. म्हणजे काय होतं आहे की तुम्हाला हे असं बघितल्यानंतर समजलं पाहिजे की हा कूलिंग टॉवर आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की इथे जो काही रेफ्रिजरंट येणार आहे त्याच्यामध्ये उष्णता कोण काढून घेणार आहे, पाणी काढून घेणार आहे. ओके, पाणी. ओके,
तर पाणी उष्णता काढून घेतल्यानंतर ते पाणी इकडे जाईल परत कूलिंग टॉवरला, आणि कूलिंग टॉवरमध्ये काय होतं की पाणी थंड केल्याचं काम केलं जातं. मग ते थंड पाणी परत या पंपा थ्रू परत खेचून घेतलं जाईल, या साईडला फोर्स केलं जाईल. ओके, अशा पद्धतीने आपलं हे कूलिंग टॉवरचं काम चालूच राहतं, उष्णता काढून घेणे. आणि मग कूलिंग टॉवरमध्ये काय असतं की इथे आपला इलिमिनेटर असतो. या पद्धतीने इथे इलिमिनेटर, इथे आपला स्प्रे नोझल आहेत. ओके, त्यानंतर इथे मे बी तो आय डी टाईप असेल किंवा एफ डी टाईप असेल, त्याच्यानुसार इथे फॅन असेल किंवा इथे फॅन असेल. ओके, अशा पद्धतीने मग या साईडने अशी हवा वर टेकलेली जाईल. इथे आपल्या पी व्ही सी टाईपच्या मधमाशाच्या पोळ्या टाईपचं स्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये मग पाणी असं थेंब 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 खाली पडेल. ओके, आणि मग या साईडला खाली इथे संप असेल, मग याच्यामध्ये पाणी साठवलं जाईल आणि तेच पाणी मग या मोटरने ओढलं जातं किंवा पंपने मोडलं जातं. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा कूलिंग टॉवर काम करत असतो. मग कंडेन्सरमध्ये जी काही उष्णता होणार आहे ती इकडून इकडे पाठवली जाईल, ती परत थंड होऊन इथून इकडे येईल. मग इथं काय होणार आहे, रेफ्रिजरेशन आपला थंड होणार आहे. तो थंड रेफ्रिजरेशन कुठे पाठवणार आहोत आपण, इथे पाठवणार आहोत. ओके, इथे. ओके, थंड रेफ्रिजरेशन इथे पाठवणार आहोत. आणि मग तो थंड रेफ्रिजरेशन काय करणार आहे की त्या थंड रेफ्रिजरेशनमध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असेल, आपल्या कॉईल आतल्या साईडला असतील किंवा बाहेर साईडला कसं स्ट्रक्चर असेल त्यानुसार. ओके, तर इथे या साईडला पाणी असेल, इथे ओके पाणी, आणि या साईडला आपला रेफ्रिजरंट असणार आहे, असा रेफ्रिजरंट. आणि मग हा रेफ्रिजरंट असा फिरत असताना या पाण्याची उष्णता हा रेफ्रिजरंट काढून घेणार आहे. मग त्यामुळे काय होईल, ते पाणी थंड होईल. आता तेच थंड पाणी काय केलं आहे बघा इथे की टू अदर AHU. ओके, आणि मग हे इथे रिटर्न येताना म्हणजे हे AHUला गेलं, एअर हँडलिंग युनिटमध्ये. ओके, एअर हँडलिंगमुळे थंड पाणी गेलं. आणि मग थंड पाणी दिल्यानंतर हे जे काही दिसते तुम्हाला कूलिंग कॉईल वगैरे दाखवलेलं आहे, तर कूलिंग कॉईलवर काय होईल की आपल्या कूलिंग कॉईलवर हवा फेकली जाईल. हवा फेकल्यानंतर काय होईल की ती हवा या AHUमध्ये, एक मिनिट तुम्हाला मी AHUचं हे दाखवतो. ओके, साधारणपणे असं पूर्ण हे स्ट्रक्चर आहे, याला एअर हँडलिंग युनिट म्हणतात. ओके, तर याच्यामध्ये बघा की कूलिंग कॉईलपर्यंत आपण आलो होतो. ओके, तर कूलिंग कॉईलच्या पुढे काय होणार की जे काही थंड पाणी आहे ते इथे आपली जी एअर असेल ती इथे येईल. ओके, आउटसाईड एअर, इथे डॅम्पर आहेत म्हणजे जे काही दरवाजे आहेत ते, त्यामधनं हवा आत येईल. हा पहिला फिल्टर आहे, इथे काय होईल की हवा आपली शुद्ध केली जाईल. याच्यामध्ये टाईप असतात, हेफा फिल्टर वगैरे. ओके, त्यानंतर ही आपली कूलिंग कॉईल आहे, म्हणजे जे काही पाणी आलं होतं ते इथपर्यंत येईल. त्याच्यावरनं ही गरम हवा असेल ती जाईल. गरम हवा गेल्यानंतर ओके, गरम हवा गेल्यानंतर काय होणार आहे की गरम हवा गेल्यानंतर इथं ह्युमिडिफायर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश किती असणार आहे, कमी. ओके, पाण्याचा अंश किती असेल त्याच्यानुसार काय होणार आहे की पाणी त्याच्यामध्ये आर्द्रता वाढवणे किंवा कमी करणे. ओके, त्याच्यानुसार ह्युमिडिफायर काम करेल. ओके, त्याच्यानंतर त्यानंतर काय आहे की हा हीटिंग कॉईल आहे. ओके, आणि मग फॅन, आणि मग इथून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला कूलिंग करायला पाठवायचं आहे त्या ठिकाणी पाठवले, परत ती रिटर्न इकडे येईल. मग ज्यावेळी आपल्याला कम्फर्ट झोन म्हणजे हवा कमी वाटते त्यावेळी इथला हा झोन बंद होईल. ज्यावेळी इथला हवा कमी होईल त्यावेळी परत हा डोर ओपन केला जाईल. अशा पद्धतीने ही दोन्ही ऑपरेट केलं जातं. म्हणजे इनडायरेक्ट सिस्टीम कशी वापरली जाते, या कूलिंग कॉईललाच आपण काय करतो, पाणी थंड असतं जेव्हा आपण गरम हवा पाठवतो, मग याच्यामध्ये ही गरम हवा इकडून जात असते. त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश कमी असेल तर ते ह्युमाइड केलं जातं. ओके, म्हणजे पाण्याचा अंश वाढवला जातो आणि मग किंवा कमी केला जातो. त्याच्यानुसार मग काय होईल की इकडे आपली थंड हवा येईल. हीच थंड हवा या फॅन थ्रू इकडे पाठवली जाते. आपण ह्याला डक्टिंग सिस्टीम म्हटलं होतं. ओके, आणि मग ही रिटर्न सिस्टीम आहे. अशा पद्धतीने हे आपलं काम करत असतं. ते अशा पद्धतीने आपली ही सेंट्रल AC प्लांट काम करत असतो. आता याच्यामध्ये फक्त जर डायरेक्ट टाईप म्हटलं तर काय होणार आहे, हा एवढा पोर्शन असा आपला कट होणार आहे आणि त्याच्याऐवजी काय होणार आहे की सॉरी, ह्याच्यामध्ये काय होणार आहे की इथं जो काही चिलर आहे, ओके, चिलर, तो चिलर कट होऊन हे AHU ॲज इट इज असणार आहे. ओके, म्हणजे मी इथं एक डायग्राम ड्रॉ करतो की हा आपला कॉम्प्रेसर असणार आहे, हा आपला कंडेन्सर असणार आहे, त्यानंतर हा आपला एक्सपान्शन म्हणजे फिल्टर असेल, त्यानंतर एक्सपान्शन वॉल, त्यानंतर हा EO ऑपरेटर, आणि मग याच्या पुढे आपलं AHU किंवा
ओके AHU. तर मग हे अशा पद्धतीनं आपलं जॉईंट असेल. ओके, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल्व, फिल्टर, एक्सपान्शन वॉल्व आणि इव्हॉपरेटर. मग हे फक्त AHU इथे ॲड असेल. इथे जी काही थंड होईल, ओके, तेच थंड हवा या फॅनवर फेकली जाईल. सॉरी, हा फॅन ॲब्सॉर्ब करून घेईल आणि मग तीच थंड हवा आपल्याला जिथं वापरायची आहे, ज्या रूममध्ये, त्या रूममध्ये पाठवली जाईल. तिथं मग ती रिटर्न असेल तर परत ती इथंच येईल आणि जर बाहेर सोडायची असेल ती बाहेर सोडली जाईल. आणि मग आपले बाकीचे नेहमीचे जे कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल्व, थर्मोस्टॅट हे जे काय काम करतात तेच काम करत राहतील. फक्त इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असतो या आपल्या इव्हॉपरेटरचा आणि या हवेचा. मग हवा येताना इथं एकतर AHUमधून डायरेक्ट पाठवली जाते आणि मग AHUमधून डायरेक्ट पाठवल्यामुळे काय होते, शुद्ध हवा इथं येईल. ती आपल्या इव्हॉपरेटर कॉईलला स्पर्श केलेली, तिथून मग ती आपल्याला ज्या ठिकाणी पाठवायची आहे त्या ठिकाणी ती ब्लोवर थ्रू घेऊन मग ती डक्टिंग सिस्टीम टू त्या रूममध्ये पाठवली जाईल. अशा पद्धतीने हे आपलं काम होत असतं साधारणपणे. आता मग काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 50 टनपर्यंत असते ती साधी आहे. त्यानंतर 250 टनापर्यंत आहे ती साधारणपणे वेगळी सेंट्रली सिस्टीम असते. आणि मग त्याच्यापेक्षा मोठी अशी 2000 किंवा 500 टनपेक्षा जास्त, अशा 3 पद्धतीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे सिस्टीमचं. सेंट्रल सिस्टीम, मिडियम सिस्टीम म्हणजे लो सिस्टीम, मिडियम सिस्टीम, हाय सिस्टीम. लो सिस्टीम आहे ती 50 टनापर्यंत, 250 टनापर्यंत मिडियम आणि 250पेक्षा जास्त ती हाय सिस्टीम. त्याच्यामध्ये जे 50 टनापर्यंत आहे ते साधारणपणे आपले रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर वगैरे वापरले जातात किंवा सेमी हर्मॅटिक. ओके, त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल टाईप आणि रोटरी टाईप असे दोन्ही जास्त करून वापरले जातात. रोटरी टाईप आणि सेंट्रिफ्युगल टाईप. आता रोटरी टाईप आहे तो साधारणपणे 50 टनापर्यंत किंवा मग तिथपर्यंत वापरले जातात आणि तिथपासून पुढे ते 10,000 टनापर्यंत आपल्याला सेंट्रिफ्युगल आणि रोटरी अशा दोन्ही पद्धतीचे वापरले जातात. किंवा मग त्याच्यामध्ये गिअर टाईप आहे मेशिंगमध्ये. ओके, लोब आणि मेल आणि फिमेल पार्ट अशा पद्धतीचे पण कॉम्प्रेसर याच्यामध्ये सेंट्रल AC प्लांटमध्ये वापरले जातात. ओके, तर ह्याच्यावर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारायचे आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. काही शंका असतील तर विचारा, त्याचं आपण निरसन करण्यात येईल. सो थँक्यू.